जर घरात कोणी मदतीला नसेल आणि तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर म्हणजे घरातील कामं करणं सुद्धा खरंच तेवढंच कठीण जातं बरं का. आता मला 2 मुले आहेत. एक आहे माझी 5.5 वर्षाची आणि ही सर्वज्ञ माझी 1.5 वर्षाची. तर त्यांच्यासोबतच जे काही माझं डेली रुटीन असतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. तर आज मला गव्हाचं पीठ नव्हतं आणि दळण करायचं होतं. तर हे बघा, हे माझं पिल्लू. म्हणजे ती ना, समजलं तरी त्या गोष्टी मुद्दाम करते आणि ही माझी समजूतदार. आता ही मला गहू चाळून देत होती आणि मी पटपट गहू निवडून घेतले. नंतर संध्याकाळच्या वेळी मला तूप काढायचं होतं. आता मी तूप काढण्याची सुद्धा तुम्हाला एक पद्धत सांगते, कारण आता जे आहे ना, थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे तूप शक्यतो संध्याकाळच्या वेळी काढायचं. म्हणजे लोणी काढायला अजिबात त्रास देत नाही, अगदी पटकन निघतं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी साय घातली आणि 1-2 वेळा थोडं थोडं करून पाणी त्याच्यामध्ये घातलं की अगदी छान असा पटकन गोळा वरती येतो. जर तुम्ही हे दूध फ्रीजमध्ये साय ठेवत असाल तर अगदी सकाळी बाहेर काढून ठेवा आणि संध्याकाळी ताक बनवा. जर हे ताक तुम्ही सकाळच्या वेळी बनवायला घेतलं तर अजिबात लोणी निघत नाही. अगदी दिवसभर उसळलं तरी सुद्धा ते तसंच राहतं. आता संध्याकाळच्या वेळी छान अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा करताना माझ्या दोन्ही सुद्धा मुली माझ्या सोबतच असतात. मस्त देवपूजा झाली आणि जे संस्कार असतात ना, ते मुलं घरातून शिकतात. त्यांना काही गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत. म्हणजे आम्ही तरी नाही शिकवत, आमचं बघूनच त्या दोघी सुद्धा शिकतात आणि खूप छान, म्हणजे खूप छान संस्कार होतात मुलींवरती. आणि आताच्या जर या कलियुगामध्ये बघितलं तर अगदी मोबाईल लॅपटॉपच्या जमान्यात सुद्धा माझ्या मुली खूप छान देवाचं वेड आहे त्यांना. याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. छान मस्त अशी आमची संध्याकाळची देवपूजा झाली आणि जे ताक आहे ते काढून घेतलेलं एक 10 मिनिटासाठी मी असंच ठेवून दिलं होतं. म्हणजे हात न घाण करता अगदी इझिली पटकन लोण्याचा गोळा सुद्धा वरती येतो बघा. पण फक्त हे संध्याकाळच्या वेळी करा, म्हणजे छान असं जी लोणी आहे ते ताकातून वेगळं होतं. मस्त 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि तूप सुद्धा मी कडवायला ठेवून दिलं. आता तूप कडवून होते तोपर्यंत म्हटलं लगेच ते स्वयंपाकाला सुद्धा लागूया. कारण तूप बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणांना झंझट वाटते, त्याची खूप भांडी पडतात. पण तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर अजिबात भांडी पडत नाहीत, इव्हन हात सुद्धा तुमचे खराब होणार नाहीत. तर छान असं एकदम रवाळ तूप तयार झाले. आता हे आमचं विकतचं तूप आहे आणि साधारणतः 1 लिटर दूध असतं. त्याची एक 7 ते 8 दिवसाची साय आहे आणि त्याच्यापासून एवढं तूप तयार झालंय. संध्याकाळच्या वेळी बाबा सुद्धा घरी आले होते आणि ह्या चिमण्या माझ्या जणू काही बाबा 6 महिने भेटले नाहीत असं त्यांचा उत्सुकता असते. तूप सुद्धा तयार झालं होतं. त्यांचा असा मस्त डान्स चालू होता. इकडे टीव्ही बघत त्या डान्स करत होत्या. आता जे तूप बनवलं होतं ना, त्या तुपाच्या कढईमध्येच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यापासूनच मी भात बनवणार होते. इकडं वरण सुद्धा झालं होतं आणि शिळ्या काही चपात्या साठल्या होत्या, त्याचे तुकडे, असा आमचा संध्याकाळचा मेनू होता. आता हे जे तुपाचं पाणी आहे ते वायाला जात नाही. भात सुद्धा एकदम मऊसूत होतो आणि जे थोडंफार तूप असतं ते सुद्धा वेस्ट जात नाही. संध्याकाळच्या वेळी मस्त अशी आईस्क्रीम खाऊन आमच्या दिवसाचा शेवट झाला. पण संध्याकाळच्या वेळी कोण आईस्क्रीम खातं, ह्या माझ्या मुली तर बघा पांघरून घेऊन आईस्क्रीम खातायत. म्हणजे त्यांना किती आईस्क्रीम आवडते. आता तुम्ही म्हणाल थंडीच्या दिवसामध्ये हो, आईस्क्रीम खाल्ल्याने त्यांना